बोलण्याची गरज नाही. मी बोलू शकतो एकटावर, मी समर्थ आहे. तर संजय राऊतांच्या पुस्तकावरून देवेंद्र फडणवीसांनी काल टोला लगावला होता. मी बालसाहित्य वाचायचं कधीच सोडलंय अशी टीका फडणवीसांनी केली होती. तर हा बालसाहित्याचा अपमान असल्याचं प्रत्युत्तर खासदार संजय राऊतांनी फडणवीसांना दिलंय. असं आहे, मी कादंबऱ्या वाचणं कधीच सोडलेलं आहे. कथा कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही. त्याच्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही. त्यांनी असंही म्हटलंय अरे त्यांचं सोडून द्या तुम्ही. ते कोण आहेत? ते कोणी खूप मोठे नेते आहेत का? बालसाहित्याचा अपमान आहे. राज्य पुरस्कार देतो बालसाहित्याला, साहित्य अकादमी पुरस्कार देतो, ज्ञानपीठ पुरस्कार देतो. यांना माहिती आहे का? देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, एवढीच त्यांची लेवल आहे, बाकी काही नाही. बघा, त्यांनी पुस्तक वाचावं, सत्य स्वीकारावं. जशी त्यांनी ट्रम्पची युद्धबंदी स्वीकारली, प्रेसिडेंट ट्रम्पने लादलेली युद्धबंदी स्वीकारली आणि आता तिरंगा यात्रा काढतायत, तसे त्यांनी या पुस्तकातलं सत्य स्वीकारावं, एवढंच मी सांगतो. तर अमित शहा हे दिल्लीत आल्यावरच शिवसेना आणि भाजपमधली दरी वाढू लागली असं वक्तव्य